नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑफर येणार आहे मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई करता ही भरती निघालेली आहे. सर जे जे समूह रुग्णालय मुंबई भरती 2026 ची. यामध्ये तुमचे जे पद आहे मित्रांनो, डाटा एंट्री ऑपरेटर DO साठी भरती आहे आणि शिपाईसाठी पद भरती आहे. या दोघं पदांना मिळवून 12 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे डाटा एंट्री ऑपरेटरला 12वी पास, MS-CIT आणि मराठी टंकलेखन झालेलं असेल किंवा इंग्रजी टंकलेखन झालेलं असेल तर अप्लाय करू शकतात. आणि शिपाई या पदासाठी 7वी ते 10वी पर्यंत आपण उत्तीर्ण असाल तर शिपाई पदासाठी अप्लाय करू शकतात. वयाची अट आहे 18 ते 38 वर्ष आपण अप्लाय करू शकतात. नोकरी ठिकाण मुंबई असणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी. आणि तुम्हाला जो अर्ज आहे त्यांच्या ॲड्रेसवर ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. तो भरून घ्यायचा आहे आणि त्यांच्या ॲड्रेसवर पोस्टाने किंवा स्वतः जाऊन तिथे जमा करायचा आहे. आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो कोणत्या ठिकाणी सबमिट करायचा, ॲड्रेस काय असणार आहे, तुमचं जॉब लोकेशन काय आहे, क्वालिफिकेशन काय, पगार काय आहे, अशी इत्यादी मग तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपली Instagram आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. तर मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे ग्रँट गव्हर्नमेंट ऑफ मेडिकल कॉलेजकडून आलेली आहे. सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल ऑफ मुंबईसाठी म्हणजे ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे जे समूह रुग्णालय मुंबईकरिता ही भरती जाहीर झालेली आहे महाराष्ट्र शासनाकडून. जे की असणारे कटांतरी भरती असणार आहे. कटांतरी जाहिरात आलेली आहे 2026 ची जाहिरात आलेली आहे 5 जून 2026 ला. आता याच्यात जाहिरात दिलेली आहे आपण ते वाचून घेऊया. अधिष्ठा ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर जे जे समूह रुग्णालय मुंबई यांच्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत करिता थेट मुलाखतीद्वारे खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे कटांतरी कर्मचारी भरण्यास पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. आता इथं कटांतरी भरती असणार आहे. अनुक्रमांक दिलेला आहे. कटांतरी कामगाराचे पदाचे नाव दिलेलं आहे. शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. एकूण पदसंख्या दिलेली आहे कटांतरी आणि वयोमर्यादा दिलेली आहे आणि दरमहा तुम्हाला जे निश्चित वेतन दिलेलं आहे, पगार दिलेला आहे, त्याच्यात देण्यात आलेला आहे. सगळ्यात पहिलं पद असणार आहे डाटा एंट्री ऑपरेटर DEO साठी. किमान याच्यामध्ये आपण 12वी उत्तीर्ण पाहिजे आहे. कमाल कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार असेल म्हणजे BE, BCom, BSc असेल, आपण BPMT असाल किंवा त्यावरील उच्च शैक्षणिक अर्हता धारण केलेले असाल ते उमेदवार तर पात्र आहे. परंतु MS-CIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आपण झालेली पाहिजे आणि मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आहे आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट आहे. आता शासकीय वाणिज्य प्रमाणपत्रांचे अथवा शासनाने या उद्देशासाठी समकक्ष म्हणून घोषित केलेले आहे. असे अन्य कोणत्याही संस्थेने दिलेली प्रमाणपत्रे धारण धारण करीत असते तरी उमेदवार हा पदवीधरास प्राधान्य आहे. आता तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे आहे टायपिंगचं, जे की तुम्हाला मी आता सांगितलं. आता एकूण याच्यामध्ये जर बघायला गेलं मित्रांनो 10 पदं बघायला मिळतात. वयोमर्यादा असणार आहे 38 वर्षापर्यंत. 18 ते 38 मध्ये आपण असाल तर अप्लाय करू शकतात. 31/5/2026 पर्यंत आपले वयोमर्यादा काउंटिंग होणार आहे. 10,000 रुपये तुम्हाला निश्चित वेतन दिले जाणार आहे. त्यानंतर 2 नंबरचं पद आहे शिपाई. किमान शिपाईचे पद आहे 7वी उत्तीर्ण, कमाल 10वी उत्तीर्ण. म्हणजे 7वी ते 10वी मध्ये आपण उत्तीर्ण असाल किंवा 12वी पण असाल तरी आपल्याला सुवर्ण संधी आहे. 2 पदे याच्यामध्ये आहे. 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 31/5/2026 रोजीपर्यंत आपलं वय गणण्यात येणार आहे. निश्चित वेतन दिलेलं आहे. 6,000 रुपये आपल्याला पगार देण्यात येणार आहे. सर्वसाधारण अटी दिलेल्या आहे. वरील नमूदप्रमाणे कामगारांच्या संख्येत कमी जास्त बदल होणार आहेत. निवड कथांती स्वरूपाची असून ही ती राज्य शासनाकडील पदे नसल्याचे कायमस्वरूपी समावेश होणार नाही. असं सुधारायचं आहे. MS-CIT प्रमाणपत्र उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. जाहिरातीतील नमूद केलेल्या पदांच्या संख्येत बदल करणे, पद भरणे किंवा न भरणे, प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार हे संस्थेने राखून ठेवलेले आहेत. उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थितीत जावे लागणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला तिथं बोलवण्यात येईल कागदपत्रांसाठी ते स्वतः खर्चाने जायचं आहे. उमेदवारांनी मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्रे म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्यांच्या साक्षांकित केलेल्या प्रतीसह म्हणजे झेरॉक्स कॉपी पण सोबत घेऊन जायची आहे. जे की ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
सर जे जे समूह रुग्णालय मुंबई येथे मुलाखतीत उपस्थित राहायचं आहे. सदर भरती प्रक्रिया अंतर्गत निर्माण होणाऱ्या बाबींवर संस्था प्रमुख यांनी घेतलेले निर्णय अंतिम असतील असं ते सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर दिलेल्या विशेष सूचना जे पण आपण वाचून घेऊया. आता 1 नंबरला दिलेल्या निवड झालेल्या उमेदवारांना निवड तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती तथा आदेश स्वीकारण्यापासून 120 दिवसाकरिता देण्यात येतील. ओके. 120 दिवसाकरिता आपल्याला याच्यात आपल्याला भरतीसाठी घेण्यात येणार आहे. ओके. सदर नियुक्त्या काम समाधानकारक असल्यास 1 दिवसाचा खंड देऊन जास्तीत जास्त 364 दिवसापर्यंत चालू ठेवण्यात येतील. म्हणजे तुम्हाला पहिले जे असणार आहे 4 महिने बघतील तुमचं काम कसं आहे आणि तुम्हाला 1 दिवस सुट्टी देऊन म्हणजे खंड देऊन तुम्हाला 364 दिवसाचा करार म्हणजे 11 महिने 29 दिवसाचा करार तुम्हाला करून देतील. ओके. त्यानंतर उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबवण्याचा अधिकार अधिष्ठ ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर जे जे समूह रुग्णालय मुंबई यांच्याकडून राखून ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर दिलेलं आहे निवड झालेल्या 5 नंबरला निवड झालेल्या उमेदवारांना निवड कटांतरी करार नियुक्तींच्या देण्यात असल्याने त्या कधीही व केव्हाही कमी करण्यात येतील. त्यावर कोणताही कायमस्वरूपीचा हक्क सांगता येणार नाही. तुम्हाला कोणत्याही क्षणी ते काढू शकतात. त्यांच्या हातामध्ये आहे. त्यांना गरज असले ठेवणार, नाहीतर काढून टाकणार. ओके. 6 नंबरला त्यांनी सांगितलेले आहे वर नमूद केल्याप्रमाणे सर्वांना वेतन निश्चित स्वरूपातील आहे. कटांतरी वेतन. ओके. कामगारांना 3 पाड्यांमध्ये ड्युटी राहील. म्हणजे 3 टप्प्यामध्ये आपली ड्युटी आहे 3 शिफ्टमध्ये. कामाची वेळ दिलेली आहे सकाळी 8 ते 5 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एक वेळ आहे. दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंतची एक वेळ आहे आणि रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंतची वेळ आहे. या 3 शिफ्टमध्ये आपल्याला काम करावं लागेल. ओके. अर्ज विविध नमुन्यात भरून खाली दिलेल्या ईमेल आयडीवर पीडीएफमध्ये स्वरूपात 21 जून 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सादर करावा. म्हणजे तुम्हाला 21 तारखेपर्यंत तो पीडीएफमध्ये सगळे डॉक्युमेंट तयार करायचे आहे आणि त्यांच्या पीडीएफ ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे आणि त्यांच्या जो मेन ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर पण पाठवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर दिलेल्या कालावधीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. ज्या पदासाठी अर्ज करीत आहात त्या पदाचं नाव, पूर्ण पत्ता, त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर, भ्रमणध्वनी, ईमेल ॲड्रेस, जन्मतारीख, त्याच्यानंतर आपल्याला परीक्षा शालांचं प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता, कोर्स कुठून उत्तीर्ण केलेला आहे, संस्थेचे नाव अथवा विद्यापीठाचे नाव, आपलं नाव, उत्तीर्ण वर्ष, टक्के, कामाचा अनुभव, पदवीयान वर्ष, महिने, मोबदला, किती पगार होता, असं टाकायचं आहे. या आदेशानुसार आपल्याला माहिती भरायची आहे. आता अर्जासोबत सर्व कागदपत्रे पारपत्र आकाराचे 2 फोटो लागणार आहे. म्हणजे 2 पासपोर्ट साइज फोटो. त्याच्यानंतर काम केल्याचा बदलचा अनुभव प्रमाणपत्र आपल्याकडे असाल ते पण टाकायचं आहे. साक्षांकित प्रत म्हणजे आपल्याला झेरॉक्स कॉपी आणि यासह भरलेला अर्ज थेट मुलाखतीकरिता मंगळवार दिनांक 24 जून 2026 रोजी उमेदवारांनी स्वतः लेखाकक्ष एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे उपस्थित राहायचं आहे. मुलाखती दिनांक असणारे 24 जून 2026 पर्यंत. मुलाखतीची वेळ दिलेली आहे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि ईमेल ॲड्रेस हा दिलेला आहे. ईमेल ॲड्रेसवर तुमचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मेलद्वारे यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. ओके. सगळे डॉक्युमेंट आपल्याला पीडीएफ फॉरवर्ड यांच्या ॲड्रेसवर पाठवा आणि 24 तारखेला स्वतः तिथं मुलाखतीला जा. आता तुमचा जो फॉर्मॅट जो आहे तो फॉर्मचा दाखवतो ॲप्लिकेशन फॉर्मॅट. आता फॉर्मॅट ॲप्लिकेशन तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण अशा पद्धतीने असणार आहे. ओके. फॉर्मॅट ऑफ ॲप्लिकेशन. आता ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुमचा. याच्यात अटॅच फोटोग्राफ आपला फोटो लावायचा आहे. क्रॉस साईन यामध्ये करून घ्यायची आहे. क्रॉस साईन वगैरे. ओके. आपल्याला रीड करायचे सगळे इंट्रोडक्शन्स वगैरे केअरफुली हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता या फॉर्म जो दिलेला आहे देखील ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल बायखेला मुंबईसाठी हा ॲड्रेस दिलेला आहे. या ॲड्रेसवर पण आपल्याला एक प्रत पाठवायची आहे. लक्षात द्यायचं आहे. त्या ॲप्लिकेशन ऑफ पोस्ट कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करता शिपाई किंवा डाटा एंट्री ऑपरेटर ते लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही कुठून पाहिली ते लिहायचं इथं. त्याच्यानंतर आपली कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात ते पोस्टचं नाव लिहायचं आहे. आपलं फुल नाव म्हणजे आपलं पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे 2 ओळीमध्ये. डेट ऑफ बर्थ आपली टाकून घ्यायची. इथं पूर्ण परमनंट ॲड्रेस जो आपला असेल त्या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस भरा आणि कॉरस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे टेम्पररी ॲड्रेस तुम्ही मुंबईमध्ये टेम्पररी राहत असाल तर मुंबईचा ॲड्रेस टाका. परमनंट तुमच्या गावाकडचा असेल तर गावाकडचा ॲड्रेस परमनंट टाका. ओके.
त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. यामध्ये आपला मोबाईल नंबर, मॅरिड स्टेटस, मॅरिड, अनमॅरिड, ओके. जेंडर, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे पण आपण असाल आणि ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपलं काय झालेलं आहे 10वी, 12वी, ग्रॅज्युएट, 7वी झाली, 8वी झाली, 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, काय एम.कॉम झालेलं आहे, बी.कॉम झालेलं ते टाकून घ्यायचं आहे. आता इथे सीरियल नंबर दिलेला आहे क्वालिफिकेशनचे, नेम ऑफ इन्स्टिट्यूट, नेम ऑफ द बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी, पासिंग इयर आणि पर्सेंटेज आणि क्लास, ओके. आता 10वीचं टाकून घ्यायचं आहे, युनिव्हर्सिटीचं नेम वगैरे, बोर्ड, युनिव्हर्सिटी, पासिंग इयर आणि पर्सेंटेज आणि क्लास टाकून घ्यायचं. एच.एस.सीचं पण तसंच, ग्रॅज्युएशन, बी.ए, बी.एस.सीचं असेल तसंच, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तसंच टाका. एम.एस.सी.आय.टीचं इन्स्टिट्यूटचं नाव टाका, कुठल्या बोर्डातून केलेली ते पण टाका. इंग्लिश टायपिंग केलेली असेल तर त्याचे इन्स्टिट्यूटचं नाव वगैरे टाकून देईल. मराठी टायपिंग केलेली असेल त्याचं पण इन्स्टिट्यूटचं नाव वगैरे टाकायचे आहे. आता एक्सपिरियन्स आपल्याला दिलेली आहे, तर येस ऑर नो. आपल्याकडे एक्सपिरियन्स असेल तर येस करा, नसेल तर नो करा. येस केल्यानंतर तुम्हाला इथं खाली माहिती भरावी लागेल. नेम ऑफ द ऑर्गनायझेशन, कोणती पोस्ट होती आणि किती कुठून तर कुठपर्यंत काम केलेलं आहे. तर इथं 4 कॉलम दिलेले आहे. 4 कंपन्यांची नाव तुम्ही इथं टाकू शकता. पोस्ट वगैरे आपली टाकून घ्यायची आणि तारीख टाकायची, कुठून तर कुठपर्यंत काम केलेलं आहे. टोटल एक्सपिरियन्स काउंटिंग करायचा आहे. 4 इंचा इयर, मंथ आणि डेमध्ये आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन हे वाचून घ्यायचं आहे, ओके. हे डिक्लेरेशन वाचून घ्या. सगळे डॉक्युमेंट आपण जे दिलेले ते ओरिजिनल आहे आणि सगळी माहिती माझी खरी आहे अशा पद्धतीने. डेट टाकायची, प्लेस टाकायचं आहे आपलं आणि सिग्नेचर फॉर ॲप्लिकेंट आपलं नाव लिहून घ्यायचं खाली, ओके. तर अशा पद्धतीने हा फॉर्म आहे. 3 पेजेसची आपली प्रिंट काढून घ्यायची आणि याच्यानंतर आपण फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यांना तुम्ही मेलद्वारे पण पाठवा आणि त्याच्यामागे आपले डॉक्युमेंट ॲड करा आणि पोस्टाने पण पाठवून द्या. म्हणजे तुमच्या सिलेक्शनसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. ॲड्रेस वगैरे तुमच्या समोर मी इथं दाखवलेले आहे. मुलाखत असणार आहे 24 जून 2026 सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजता. ईमेल ॲड्रेस तुमच्या समोर इथं दिलेला आहे, ओके. आणि मुलाखतीचे ठिकाण पण इथं दिलेलं आहे खाली. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर जे. जे. समूह रुग्णालय, मुंबई, ओके. या ॲड्रेसवर मुलाखतीला आपल्याला हजर राहायचं आहे. अधिष्ठांकडून आलेला आहे ग्रँट, ओके. आपल्याला जर याच्यात अप्लाय करायचं असेल तर आपण करू शकता. कामाची गरज असेल आपल्याला तर, ओके. अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. 12 पदांसाठी भरती आहे. कोणाला जॉबची गरज असेल, इच्छुक असाल, जर आपल्याला कामाची गरज असेल मुंबईमध्ये, तर आपण काम करण्यासाठी तयार असाल तर तिथे जाऊन निश्चित भेट द्या आणि आपलं सिलेक्शन तिथूनच होणार आहे, ओके. तर अशा पद्धतीची ही अपडेट आलेली होती. याची जी तुम्हाला PDF फॉर्मॅट जो आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा हा फॉर्मॅट वगैरे PDF फाईल, ॲप्लिकेशनचा पण आणि PDF फॉर्मॅट याचा PDF पण, ओके, जाहिरातीचा. तर मी शेअर करून देईन, ओके. आणि ईमेल ॲड्रेस तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. म्हणजे त्या मेलवर तुम्हाला मेल करण्यासाठी सविस्तर तुम्ही करू शकता, ओके. कोणालाही काही शंका असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ओके. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आणि Facebook आयडीला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनल पहिल्यांदा असेल सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.